काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आपल्या सोबत आहेत। सर, अशोक चव्हाण गेल्यानंतर काँग्रेसमध्ये किती मोठी पोकळी निर्माण झाली वाटते? तेव्हा कधी असं घडतं त्यावेळेस एक लक्षात ठेवलं पाहिजे की नवीन नेतृत्व तयार होत असतं, नवीन मुलांना संधी मिळते, नवीन युवकांना संधी मिळते। आतापर्यंत जे दबलेले असतात ते बाहेर येतात, पुढे येतात आणि नवनेतृत्व म्हणून पुढे येत असतात। हा अनुभव काँग्रेसनं खूप वेळा घेतला, 80 साली घेतला, 99 साली घेतला, 19ला घेतला। 19ला तर विरोधी पक्ष नेताच गेला होता, म्हणून काँग्रेस संपली काय? काँग्रेस संपली नाही, नव्या जोमानं उभी राहिली। आणखी काही नेते आमदार जे आहेत ते सोबत जाण्याच्या मार्गावरती आहे अशी चर्चा आहे। नाही, मला तर असं वाटत नाही, कारण आमदारांचं भवितव्य जे असतं ते शेवटी काँग्रेसकडेच त्यांचं भवितव्य आहे। लोकांमध्ये जो आमदार वावरतो, फिरतो आणि लोकमत ज्याला समजतं तो तर कुणीच जाणार नाही, याची खात्री बाळगा तुम्ही। कारण लोकांमध्ये महाराष्ट्रामध्ये 100% लोकमत हे या युतीच्या सरकारच्या विरोधात गेलेलं आहे। प्रचंड मोठा पराभव हा तुम्हाला विधानसभेमध्ये दिसेल, लोकसभेमध्ये सुद्धा त्याचा परिणाम दिसेल, आघाडीच्या ज्यादा जागा आलेल्या दिसतील। तुमची आता बैठक झाली, काय स्ट्रॅटेजी ठरली बैठकीमध्ये? स्ट्रॅटेजी चालूच आहे, आता ठरवू आम्ही, काही बारकावे ठरवलेत आम्ही वाटचाल सुरू झाली। उद्या आमदारांची बैठक बोलल्या, बैठकीत काय विशेष होणार आहे? उद्यापेक्षा उद्या एकत्र येतील लोक, परंतु 15 तारखेला सकाळी 9:30 वाजता आम्ही विधान भवनामध्ये आमदारांना बोलवलेलं आहे। कुठेतरी काँग्रेस हा गटतटांचा पक्ष मानला जायचा, एक गट कुठेतरी कमी झालाय? नाही, गटतट खरं म्हणजे कोणत्या पक्षात नसतात। राजकारण हा मनाचा खेळ आहे, मनाचा खेळ असल्यामुळे गटतट असतात। आमच्याकडे थोडासा फ्रीडम ज्यादा आहे, लोकशाही आहे, बोलू शकतं माणसं, म्हणून गटतट दिसतात। बाकीच्यांचे छुपे बाकी पक्षातही चालू असतं। जे काही आमदार आहेत ते जाऊ नयेसाठी काही काँग्रेस आता काही उपाययोजना करते? मला आवश्यकता वाटत नाही। सगळ्यांचे उलट फोन येत आहेत का आम्ही काँग्रेसमध्ये आनंदी आहोत। आम्ही काँग्रेसमध्ये आनंदी आहोत, आम्ही जे आहे ते काँग्रेस सोडून जाणार नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन सचिन शिंदे, सरळ सुरणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।